शिवरायाचे शंभूराजे मित्रांनो. तर आज आपले स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे आणि त्याच निमित्ताने आता तुळापूरला आपण चाललेलो आहोत. औरंगजेबाने आपल्या महाराजांचे जे हाल केले त्याच्यानंतर संभाजी महाराजांचा जो मृत्यू झाला आणि ते ठिकाण म्हणजे आपला त्रिवेणी संगमावरती. आजच्या दिवशी तुळापूरमध्ये काय काय असतं हे सगळं दाखवतो आणि आपला जो संगम आहे तोही तुम्हाला दाखवतो. आणि जर वेळ मिळाला तर आपण श्रीगोंद्यामधील धर्मवीर गडावरती देखील जाणार आहे, कारण जिथं संभाजी महाराजांना पकडलं सुरुवातीचे काही दिवस त्यांना धर्मवीर गडावरती ठेवलं होतं. मग ते देखील आपण ठिकाण पाहणार आहोत. चला आता तुळापूरला जाऊयात आणि मग नंतर धर्मवीर गडावरती जाऊयात. चला. चला आता आलेलो आहोत आपण तुळापूर येथे. चला योगा कमान वगैरे टाकलेले आहे. इथून आतमध्ये गेल्यानंतर आजूबाजूला जेवणाची वगैरे सोय केलेली आहे. जे शंभू भक्त इथं येतात त्यांच्यासाठी जेवणाची सोय, इकडं गाड्यांची पार्किंग वगैरे मस्तपैकी नियोजन केलेलं आहे. आणि आता थोडासा गंध लावूयात संभाजी महाराजांसारखा, म्हणजे जो मालिकेत पाहिला होता आपण, अमोल कोल्हेंनी जी भूमिका केली होती त्यांच्या कपाळावरती जसा गंध होता तसा हा गंध आहे. आणि हे पहा, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी राजे प्रवेशद्वार श्री क्षेत्र तुळापूर. आणि समोरच खूप सारा पोलिसांचा फौजपाटा आहे सुरक्षतेसाठी. आतमध्ये आल्यानंतर शाळेचे विद्यार्थी पाहून खरंच खूप बरं वाटलं. कुठेतरी ह्या विद्यार्थ्यांच्या मनात देखील संभाजी महाराज रुजले पाहिजेत आणि त्याची हीच खरी सुरुवात आहे असं वाटतं. आणि पुढे आल्यानंतर पाहिलं की समोरच संभाजी महाराजांचे जे मित्र आहेत कवी कलश, त्यांची समाधी होती. समोर संभाजी महाराजांचं समाधी मंदिर होतं आणि तिथून उजव्या बाजूलाच संभाजी महाराजांची पूर्णाकृती मूर्ती होती. तिथे सगळ्या शंभू भक्तांनी दर्शनासाठी रांग लावली होती. खरं तर आजच्या दिवशी सकाळी सकाळी अजित पवार देखील आले होते. त्यांच्या हस्ते मशालीचं पूजन करण्यात आलं, कारण त्यावेळी संभाजी महाराजांची अंत्ययात्रा निघाली नव्हती. म्हणून इथे मी ऐकलं आहे की दरवर्षी संभाजी महाराजांची मशाल घेऊन अंत्ययात्रा काढली जाते. एकदम शांततेत ही अंत्ययात्रा त्या आजूबाजूच्या परिसरातून काढली जाते असं मी ते ऐकलं होतं. आणि आता चालू आहे ती संभाजी महाराजांना वंदना देण्यासाठी प्रार्थना चालू आहे. आता पाहूयात श्री संगमेश्वर मंदिर. या मंदिराबद्दल सांगायचं म्हटलं तर स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांना दगा करून याच मंदिरात पकडण्यात आलं असं मी वाचलं होतं. त्यानंतर संभाजी महाराज आणि कवी कलश यांना कैद केल्यानंतर त्यांना इथून श्रीगोंद्यामधील पेडगाव येथील धर्मवीरगड, आत्ताचा जो धर्मवीरगड आहे तिथे नेण्यात आलं. त्यावेळी औरंगजेब अकलूजला होता, तो देखील तिकडून धर्मवीर गडावरती आला व सुरुवातीचे काही दिवस संभाजी महाराज आणि कवी कलशांना त्या गडावरती कैद करून ठेवण्यात आलं होतं. आणि त्यानंतर शेवटच्या क्षणी संभाजी महाराज व कवी कलश यांना परत तुळापूरमध्ये आणलं व तिथेच त्यांचा देहांत झाला, अशी ही कथा मी वाचलेली आहे. तर आपण आता इथलं दर्शन घेऊयात, त्याच्यानंतर आपण धर्मवीर गडावरती देखील जाणार आहोत. चला संगमेश्वर महाराजांचं दर्शन घेऊयात. हे बघा, हा मंदिराचा गाभा आणि ही संगमेश्वरांची पिंड तुम्ही पाहू शकता. आज खूप सारे शंभू भक्त इकडे आलेले आहेत दर्शनासाठी. रांगच रांग आहे सगळीकडे. हा मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकता. चला आता संगमेश्वराचं दर्शन घेतलं. आता संभाजी महाराजांचं समाधीस्थळ आहे त्याचं दर्शन घेऊयात. हे बघा, हवन देखील इथे केलं होतं आणि हे सारे शंभू भक्त तुम्ही पाहू शकता. खरं तर खूप गर्दी आहे, त्याच्यामुळे आतमध्ये तर काही सोडत नव्हते. त्याच्यामुळे बाहेरून जेवढं दिसेल आपल्याला, बाहेरून जेवढं पाहता येईल संभाजी महाराजांची मूर्ती दिसली तरी खूप झाले. हे पाहू शकता, इथून कसे तरी मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. खूप गर्दी होती, त्याच्यामुळं जसं जमेल तसं संभाजी महाराजांची मूर्ती व्हिडिओमध्ये आली. आणि हे पाहू शकता तुम्ही, भीमा, भामा आणि इंद्रायणी या 3 नद्यांचा संगम आणि त्याच्या तीरावरती वसलेलं तुळापूर हे क्षेत्र आणि तिथे आपल्या शंभू महाराजांची समाधी, असं हे ठिकाण. आणि हे झालेले आज शंभू भक्तांची गर्दी. हे सगळं काही पाहिलं, सर्व काही पाहून माघारी जात असताना हे साखळदंड दिसले. ज्या साखळदंडांनी शंभू महाराजांना कैद केलं होतं, ज्या साखळदंडांचा स्पर्श शंभू महाराजांच्या अंगाला, शरीराला झाला होता, तेच साखळदंड आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना स्पर्श करायला आपल्याला मिळतोय, याच्यापेक्षा आपलं दुसरं भाग्य नाही. मीही त्या साखळदंडांना स्पर्श केला आणि त्यांना किती यातना झाल्या असतील हे आठवलं आणि अलगद जय शंभूराजे असं तोंडातून निघालं. तर आत्ताच आपण तुळापूर येथून आलेलो आहोत आणि आता पुढे श्रीगोंद्यातील धर्मवीर गडाकडे जात आहोत. खरंच खूप
तिथं गेल्यानंतर संभाजी महाराजांना ज्या साखळदंडाने बांधलं होतं तो साखळदंड पाहिला. त्या साखळदंडाला स्पर्श केला. ज्या साखळदंडांनी संभाजी महाराजांना स्पर्श केला त्यांना आपण हे स्पर्श करतोय म्हणजे किती भाग्य ते. खरंच खूप असं भरून आल्यासारखं होतं. आणि त्याच्या शेजारीच कवी कलशांची देखील समाधी होती, ती देखील पाहिली. त्याच्यानंतर मागे संगमेश्वराचं मंदिर होतं ते पाहिलं. खरंच छावा पिक्चर आत्ताच रिलीज झाला, त्याच्यामुळं भरपूर तरुणांच्या डोक्यात प्रकाश पडला आहे. आपले राजे कसे होते हे त्यांना कळालेलं आहे. खरंच मी म्हणतो की लोकांना माहिती असेल, पण छावा पिक्चरमुळे जेवढी तरुणांना माहिती झाली आणि तरुण मुलं इकडे यायला लागलीत, खरंच असंही पिक्चरचं किंवा मूवीचं एक कार्य असू शकतं हे इथून पाहायला मिळतं. आणि खूप सारे तरुण मुलं आज मला तिथं पाहायला मिळाली. खरंच खूप मस्त वाटलं. आणि आता आपण चाललोय पुढे श्रीगोंद्याला धर्मवीर गडाकडे. चला मग जाऊयात धर्मवीर गडाकडे. चला हे बघा, आता असा रस्ता आहे धर्मवीर गडाकडे जाण्यासाठी. आणि रेल्वेचं ट्रॅक वगैरे होतं मध्ये, ते सगळं क्रॉस करून अजून 11 किलोमीटर धर्मवीर गड राहिलेला आहे. चला तर मग जाऊयात. तर सगळे रस्ते क्रॉस करत करत आता आपण आलो धर्मवीर गडाच्या जवळ आहे. पेडगावच्या तिथं आलेलो आहे. भीमा नदीच्या तीरावरती असलेला हा धर्मवीर गड आहे. आणि रस्ता बघू शकता तुम्ही, खरंच खूप खराब असा रस्ता आहे. पण भरपूर लोक इकडे येताना दिसत आहे. खूप सारे लोक आज तुळापूर नंतर इकडं येतात आहे. पण थोडं रस्त्याचं थोडं नीट केलं तर बरं होईल. खूपच खराब रस्ता आहे. अशा खराब रस्त्याने आपल्या संभाजी महाराजांच्या धर्मवीर गडाकडे जावं लागतंय. तर थोडं रस्त्याचं नीट केलं तर बरं होईल. साहजिक आहे, पहिलं म्हणजे एवढं माहिती नसणार आहे. जसं छावा चित्रपट आला आहे तसं संभाजी महाराजांबद्दल आणखीन माहिती त्या लोकांना मिळत आहे. त्याच्यामुळे हळूहळू का होईना हे सगळं होईल. हे बघा, आता धर्मवीर गड आलेला आहे. चला आता आपण आले धर्मवीर गडाकडे. रामेश्वर मंदिर सरळ आता हे बघू शकता तुम्ही, समोर रामेश्वर मंदिर आहे. खूप पडलेलं असं मंदिर आहे. चला बघूयात काय आहे तिथे नेमकं. हे बघू शकता मंदिर हे आहे धर्मवीर गडावरती रामेश्वर महाराजांचं मंदिर. चला तर मग आपण दर्शन घेऊयात. या हे बांधकाम वगैरे वरती बघू शकता, किती जुनं बांधकाम आहे. आणि हे पडायला आले सगळं, पण जुन्या काळातलं बांधकाम वगैरे बघून बघा कसं वाटतंय. ते बघा तिथं कशी सांद पडलेली आहे आणि जुन्या काळचं बांधकाम आहे. बघू शकता ही मूर्ती रामेश्वर महाराजांची मूर्ती वगैरे. चला आता हे झालं आणि आता बाहेर चला. आणखीन पलीकडे खूप मोठा गड आहे. खरं तर इथून गाड्या वगैरे येतात आहे सगळ्या. हे बघा, रामेश्वर महाराजांचं मंदिर झालं. तर तिथून पुढं आल्यानंतर मल्लिकार्जुन मंदिर आहे. हे बघा इकडून आतमध्ये तिकडे दिसतंय ते मल्लिकार्जुन मंदिर. आता आपण तिकडे जाणार आहोत. चला हे बघा श्री मल्लिकार्जुन मंदिर. हे बघा मंदिरातला गाभारा, मल्लिकार्जुन मंदिरातला गाभारा. सगळं बांधकाम पडायला लागले. हे बघा किल्ल्याचा इतिहास इथं सगळा लिहिलेला आहे. आणि इकडे पुढे आज पुण्यतिथी आहे संभाजी महाराजांची, त्यानिमित्ताने काहीतरी सजावट केलेली आहे. चला जाऊयात तिकडेच. खरं तर इथं आणखीन खूप पडझड झालेली आहे, पण लोक येत नाही. जेवढे जास्त लोक येतील तेवढं सुधारणा होईल. त्याच्यामुळे लोकांना आणि शिवभक्तांना विनंती आहे
जास्तीत जास्त इकडे यायचा प्रयत्न करा, व्हिजिट करा, बघा आपला इतिहास लोकांना कळू द्या. हे बघा, श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे यांच्या जागोजागी असे आवाहन केलेले पॅम्पलेट तुम्हाला दिसतील. त्यांनी या गडासाठी मदत करा असं आवाहन केलेलं आहे. आता तुम्ही हे पाहू शकता, पुढे जो राहिलेला दगडाचा भाग आहे तिथेच संभाजी महाराजांना कैद करून ठेवण्यात आलं होतं. इकडच्या साईडला बघा हा एक खांब आहे आणि इकडून एक खांब आहे. अशा इथेच संभाजी महाराजांना सुरुवातीच्या काळात कैद करून साखळदंडाने बांधण्यात आलं होतं. त्याचेच काही अवशेष आता फक्त थोडे शिल्लक राहिलेले आहेत आणि आज पुण्यतिथी असल्यामुळे संभाजी महाराजांची पूर्ण कृती मूर्ती तिथं बसवण्यात आलेली आहे. आता हे शिल्लक राहिलेल्या खांबावरती जी कवड्याची माळ दिसते, मला वाटतं ती संभाजी महाराजांची असावा, कारण संभाजी महाराज गळ्यात कवड्याची माळ देखील घालत होते. असा हा धर्मवीर गड एकदा तरी नक्की बघा. आता संभाजी महाराजांची पुण्यतिथी आहे, त्याच्या निमित्त कार्यक्रम वगैरे आयोजित केलेले आहेत, सप्ताह देखील आयोजित केलेला आहे. हे बघा, धर्मवीर संभाजी महाराज आणि कवी कलश त्यांना जिथं बांधून ठेवण्यात होतं ते ठिकाण. आणि हे जे बाहेरचं बघू शकता तुम्ही सगळे भीमा नदी आहे. भीमा नदीच्या काठावरती असलेलं हे धर्मवीर गड. आज धर्मवीर संभाजी महाराजांची पुण्यतिथी असल्यामुळे आज हे सगळं मांडव वगैरे आहे. पण पाहिलं तर खूप बांधकाम इथं पडलेलं आहे, म्हणजे पार पडण्याच्या स्थितीत आहे. खरं तर डागडुजी व्हायला पाहिजे. त्यासाठी इथे जागोजागी स्कॅनर वगैरे लावलेले आहेत. मी तिथल्या एका फ्लेक्सचा फोटो काढला आहे, तोही मी इथे लावेल. जमेल त्यांनी शक्यतो दान करा आणि हे सगळं नाविन्यानं उभं करण्यात मदत व्हायला हवी असं मला तरी वाटतं. चला तर मग आता धर्मवीर गड झाला, आता इथून जवळच सिद्धटेक आहे. खरं तर सकाळी तुळापूर झालं, आता धर्मवीर गड झाला आणि आता सिद्धटेक जवळच आहे. तिकडेही सप्ताह चालू आहे, त्याच्यामुळं तेही बघू. कारण जो भंडारा डोंगराला मोठा सप्ताह झाला होता तोच पुढे आता इथे सिद्धटेकमध्ये आहे. तुकाराम महाराजांच्या पादुका पण इथं आलेल्या आहेत, तर आता तेही बघायला जाऊयात. चला मग, तुळापूर झालं, धर्मवीरगड झाला, आता सिद्धटेक. चला पाटील, चला आता आलेलो आहे धर्मवीर गडावरून सिद्धटेकला. जवळजवळ 17 किलोमीटरचा प्रवास होता, तो पार करत आता सिद्धटेक लावला आहे. बघा, हाच तो सप्ताह आहे, तो आपल्याला पाहायला जायचं आहे. चला आधी दर्शन घेऊयात आणि मग त्या सोहळ्याला जाऊयात. आणि मंदिराच्या मागच्या साईडला जी मोकळी जागा आहे तिथे हा सप्ताह बसलेला आहे, बघू शकता. पुढे ध्वज आहे, तिथे रांगोळीचं काम चालू आहे आणि गरम होऊ नये म्हणून पुढे सगळं पाणी शिंपडत आहेत सारखं, म्हणजे जास्त उन्हाच्या झळ्या लागू नयेत असं ही तयारी केलेली आहे. बघू शकता, तुकाराम हा जयघोष ऐकू शकता. विश्व का हिंदू सनातन धर्म की रामकृष्ण जगद्गुरु तुकोबा. हे बघू शकता, ह्या सप्त्यात या कॅरेट भरून भाकरी आलेल्या आहेत आणि ट्रॅक्टरमधून कढी आलेली आहे. आज कढीचं मेनू आहे, कढी, भाकर, शेंगदाणे चटणी. असा हा जेवणाचा मंडप तुम्ही पाहू शकता. जशी भंडारा डोंगराच्या पायथ्याला तयारी केली होती तेवढीच तयारी इकडे देखील आहे. खूप सारे लोक भाविक भक्त इथं आहेत. जेवणाची सोय आता आपण पाहिली. आता आपण स्वयंपाक खोली पाहूयात. देऊळची पण पाहिली होती. हे बघा, एवढं सारं सरपण इकडं आलेलं आहे आणि आतमध्ये बघू शकता किती सारे पातेले आहेत, चुली आहेत. इकडे स्वयंपाक देखील चालू आहे आणि त्या स्वयंपाकघराच्या मागे ती भंडार खोली देखील आहे. एवढी सगळी तयारी माऊली महाराजांनी केलेली आहे.
आणि ह्या सप्त्याचं सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आम्ही देखील आता इथंच प्रसाद घेतला आणि आता चाललो आहे. हा ध्वज इकडे मेन मंडप, तिकडे जेवणाची सोय आणि पुढं जो छोटा मंडप आहे 24 तास नामघोष. जसा भंडारा डोंगराच्या पायथ्याला देखील 24 तास तुकाराम तुकाराम हा नामघोषाचा मांडव होता, तसाच इथे देखील आहे, जिथे 24 तास मांडव तुकाराम तुकाराम हा जयघोष चालू असतो. तर आत्ताच पाहिलं की तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा 375 या निमित्ताने इथं सिद्धटेकमध्ये सप्ताह होता. आपण भंडारा डोंगराचा देखील अनुभव घेतला सप्त्याचा आणि इथला देखील पाहिला. तर खरंच आजचा दिवस खूप चांगला गेला आहे. सकाळी तुळापूर पाहिलं, दर्शन घेतलं, संभाजी महाराजांबद्दल देखील पाहिलं. त्यानंतर धर्मवीर गडावरती आलो, तिथे देखील संपूर्ण गड पाहिला आणि त्यानंतर गणपती बाप्पाकडे आलो सिद्धटेकला, गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर परत वारकरी संप्रदायाचा सप्ताह होता. असा हा पूर्ण भक्तिमय आणि पूर्ण मस्त दिवस आता गेलेला आहे. चला, हा ब्लॉग आता मला वाटतं आत्ता ब्लॉग आपला परिपूर्ण झालेला आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि गणेशजी जाधव या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.